हरि ओम स्वामी समर्थ म्हणा, हा जन्म नाही पुन्हा। ओम श्री गणेशाय नमः। श्री स्वामी समर्थ माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनस्वी हार्दिक स्वागत करते। तर दीप अमावस्या, तर दीप अमावस्येच्या दिवशी मी सुरुवातीला काय केलं की उंबरठ्याचं लेपन करून घेतलं सकाळीच, म्हणजे पूजा वगैरे झाल्यानंतर उंबरठ्याचं लेपन केलं। तर हळदीचं लेपन केलं, त्यामध्ये गुलाबजल आणि गोमूत्र टाकून छानपैकी लेपन करून घेतलं आणि सुरेख अशी रांगोळी काढली। आता रांगोळी काढताना एक ट्रिकसुद्धा तुमच्यासोबत शेअर करते की ही आहे सुपारी, आणि याच्याने जे गोल करायचे होते ते मी सुपारीच्या साहाय्याने केले। तर त्याने बघा रांगोळी किती सुरेख दिसते। तर अशी सुंदरशी अशी रांगोळी मी बाहेर काढून घेतली, आणि असं जेव्हा आपण पूजा वगैरे करतो ना तेव्हा खूप छान वाटतं। तर इथे माझी रांगोळीसुद्धा झाली आणि मग मी उंबरठ्याचे पूजन करून घेतलं। गुरुवारही होता आणि अमावस्याही होती, तर आपण दर अमावस्येला पौर्णिमेला गुरुवारी उंबरठ्याचं पूजन करतो, तर आणि लेपनही करतो। तर म्हटलं चला आपणही करूया, आणि त्यात गुरुपुष्यामृत योग गुरुवार आणि त्यानंतर दीप अमावस्या, तर म्हटलं चला आपणही उंबरठ्याचं लेपन करून घेऊया। त्यानंतर बघा जसं की आपल्याला जे काही आपण दिवे सर्व ठेवलेले असतात, जे आपल्याला डेली लागत नाही, त्यासुद्धा दिव्यांची आपल्याला दीप अमावस्येच्या दिवशी पूजन करायचं असतं। तर मी सुद्धा हा मोठा दिवा जो जास्त वापरला जात नाही, हा फक्त गणपतीला वगैरे, तर असा हा मोठा दिवा आहे, तर तो सुद्धा मी काढून घेतला आणि सगळे दिवे घासून स्वच्छ केले। तर काय होतं की हे जे तांब्या पितळाचे जे आपले दिवे असतात त्याला थोडं जरी पाणी लागलं ना तरी त्याला डाग पडतात। तर मग मी आधी सगळे पितांबरीने छान स्वच्छ केले आणि त्यानंतर मी साबणाने घासून घेतले। आता मी एक व्हिडिओ बनवलेला आहे, तर त्यामध्ये मी एक पाणी बनवलेलं होतं लिंबू वगैरे टाकून, मग ते पाणी बनवायला आत्ता एवढा मला वेळ नव्हता, म्हणून म्हटलं चला जाऊ द्या, पितांबरीच्या साह्याने मी सगळे दिवे स्वच्छ करून घेते। ॲक्च्युली ते जर पाणी बनवलं ना तर खूप लवकर आणि म्हणजे लवकर काम होतं, पण म्हटलं चला जाऊ द्या, आता आहे तेच त्यानेच काम धकवूया, आणि पितांबरीच्या साह्यानेच मी सगळे दिवे स्वच्छ केले। फक्त पितांबरीने घासले तर दिवे म्हणजे त्यांना परत डाग पडतो, त्यामुळे मग मी म्हटलं चला साबणाने सुद्धा मी सगळे दिवे छान स्वच्छ करून घेतले आणि सगळे दिवे घासून झाल्यानंतर असे ठेवून दिले। मी हे एक पूजा करण्याच्या 2 ते 3 तास अगोदरच हे करून घेतलं, जेणेकरून आपण जेव्हा दिवे लावू तेव्हा ते छान कोरडे होतील। आणि दिवे सर्व धुवून घेतले आणि अशा जाळीच्या पातेल्यामध्ये म्हणजे घमेलीमध्ये सगळे दिवे असे ठेवले आणि याच्याने रुमालाने पुसून घेतले। आणि मग त्यानंतर असं जर केलं ना तर आपले जेव्हा दिवे लावतो ना तेव्हा त्यामध्ये पाणी राहत नाही, आणि मग ते बघा वात पेटवताना असा चरचर आवाज येतो, तर तसं होत नाही म्हणून, आणि आपलं काम आहे ना लवकर होतं। म्हणजे जर आपण थोड्या टप्प्यामध्ये अशी कामं केली ना तर आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा आपली तारांबळ पण उडत नाही आणि आपल्यालाही करायला सर्व इझी जातं। मग मी काय केलं, हे सगळे दिवे घेतले आणि ह्यामध्ये वातीसुद्धा टाकून घेतल्या आणि सगळ्या दिव्यांमध्ये वाती लावून घेतल्या, तेल टाकून घेतलं, कारण जसं की आपल्याला मग आपण जेव्हा पूजेला बसतो तेव्हा आपली तारांबळ पण उडत नाही आणि आपली कामंही म्हणजे आपण जेव्हा म्हणजे पूजा करताना आपल्याला जास्त वेळही लागत नाही, म्हणून मग मी सगळे दिवे आधीच तयार करून घेतले। जे तुपाचे दिवे आहेत त्यामध्ये तुपाचे फुलवाती ठेवले आणि जे तेलाचे दिवे आहेत त्यामध्ये लांब वाती टाकून घेतल्या। आता एक आसन घेतलं, त्यावरती थोडे तांदूळ पसरून घेतले, म्हणजे थोडे तांदूळ टाकून घेतले आणि त्यावरती दिव्यांची अरेंजमेंट केली। आता दिव्याची अरेंजमेंट करताना खूप विचार करून करावं लागतं की कुठे कोणता दिवा ठेवायचा आहे, कारण काय होतं जेव्हा आपण दिवे पेटवतो तो एकदम म्हणजे ते एकदम जवळ नको यायला पाहिजे, ह्या हिशोबाने मी बघत होती कुठे कसा दिवा ठेवायचा आहे, कुठे कसं करायचं आहे। तर असे मी हे दिव्यांची अरेंजमेंट केली आणि जे 2 दिवे होते ते असे साईडला छान ठेवले, आणि मला एक शिकोरीचा दिवासुद्धा ठेवायचा होता। तर हे बघा माझी किती हे चालू आहे की कसा ठेवायचे कसे नाही। मग त्यानंतर सगळे दिवे पेटवून घेतले
शुभं करोति कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धिविनाशाय दीपज्योती नमोस्तुते दिव्या दिव्या दीपोत्कार कानी कुंडले मोतीहार दिव्याला देखुनी नमस्कार तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यांतरात दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी ऐक लक्ष्मी बैस बाजे माझे घर तुला साजे घरातली पिढा बाहेर जाओ बाहेरची लक्ष्मी घरात येऊ घरच्या धर धान्याला उदंड आयुष्य लाभो दीपज्योती परब्रह्म दीपज्योती जनार्दन दीपो हरतु मे पापम संध्या दीप नमोस्तुते अधिराजा महाराजा वनराजा वनस्पती इष्टदर्शन इष्टान्नम शत्रूणां च पराभवम मूले तु ब्रह्मरूपाय मध्ये तु पद्य रुक्मिणी अगस्त शिवरूपाय अश्वस्ताय नमो नमः. त्यानंतर मग आपल्या गॅसची सुद्धा पूजन करून घेतलं आणि अशी माझी छोटीशी दीपमावशीच्या दिवशी केलेली सेवा मी स्वामींचरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. भेटूया नवीन व्हिडिओसोबत. बाय.